गुड मॉर्निंग गाईज अँड वेलकम बॅक टू अनादर व्लॉग. सकाळचे 10 वाजलेत आणि फुल आभाळ आलो आहे. पण आज त्याचा काल आविष्कार बोलत होता की पाऊस सांगितला आहे, पाऊस येण्याची शक्यता आहे. माझं फेवरेट ॲटमॉस्फिअर आहे. मला जास्त कडक ऊन पण आवडत नाही, जास्त असं काही अंधार पण आवडत नाही. तर मग त्यामुळे मला हे वेदर तर आवडतं. असं टाईम फॉर ब्रेकफास्ट गाईज. आज रविवार आहे तर आविष्कार पण कंपनी देतो आहे, नाही तर मला तर रोज एकट्याला जावं लागतं आहे. गाईज आज रविवार आहे आणि तरीही मला ऑफिसला जावं लागतं. दुपारचे वाजले 1:30 आणि मी निघालो आता ऑफिसला. याचं रिझन बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहे, कारण माझ्या ऑफिसचे 12 दिवस कंप्लीट होत नाही आहे. सगळा महिना संपायला आला आणि मी फक्त 6 दिवस ऑफिसला गेलो आहे. आणि आज आहे 22 तारीख. जर मी आजपासून दररोज ऑफिसला गेलो तर माझे डेज कंप्लीट होतात. तर मग इथून पुढचे 6 दिवस मला ऑफिसला जावं लागेल. 28 तारीखला शनिवार आहे, मग तोपर्यंत कंप्लीट होऊन जाईल. म्हणून मग मी आता निघालो आहे ऑफिसला. गाईज मी जस्ट ऑफिसवरनं रिटर्न आलो आहे. अराऊंड 9:15 झाले आणि अजून जेवण वगैरे काही नाही आहे. आणि ते आविष्कारचा फोन आला होता मला. तो बोलला की चपाती भाजी बनवली आहे. व्हॉट ही मेक. बटाटा, चपाती आणि याच्यात भात असेल. भांडे पण द्यावं लागतील आज मला. जेवायला घेतो आणि मॅच पण चालू आहे. मॅच पण बघायची मला. सुपर 8ची इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका. गाईज यार 57 वरती 5 विकेट पडल्या. बहुत अच्छा इस्तेमाल किया एडन मार्करम ने. कॉन्स्टेंटली चेंज करते रहे अपने गेंदबाजों को. 13.5 रन प्रति ओवर की आवश्यकता भारत को. दो ऐसे बल्लेबाज इसमें काबिलियत है ये करने की. मौजूदा रन रेट 6.18. गाईज आज माझा दिवस ना इतका बोर गेला. सकाळी मी उठलो होतो, आभाळ आल्याने झालं होतं, तर मला फुल कंटाळा येत होता. त्याच्यानंतर मी 11 वाजता झोपून 12 वाजता पुन्हा उठलो होतो. त्यानंतर ना ऑफिसला गेलो तर माझी एक मीटिंग जवळपास 6.5 तास चालली. आणि मध्ये मी एकदा मॅचचा स्कोर चेक केला तर मग पॉवर प्लेमध्ये साऊथ आफ्रिकेचे 3 विकेट पडलेल्या. आय एम सो हॅपी. आणि आता घरी आलोय. मॅच लावली तर त्यावेळेस 57 वर काहीतरी 4-5 विकेट आणि आता फक्त 101 वरती 8 विकेट. वेल प्लेड भाई, बट क्या ही कर सकते हैं अभी. एक और विकेट स्लो वन के जरिए. स्वर्ण आलो होतो, अजून कपडे पण नाही बदलले. तसंच जेवण केलं, तसंच मॅच पाहायला बसलो होतो. आता कपडे बदलून घेतो. डन गाईज. सध्याला आपल्याकडे आता फक्त भांडी धुवायचं काम बाकी आहे. त्याच्यानंतर ना व्हिडिओ एडिट करायचा आणि डन. गाईज जे काही तुम्ही मला काल फीडबॅक दिला, जे सजेशन्स दिले, मी ते सगळे रीड केले. थँक्यू सो मच फॉर युअर सजेशन्स, व्हॅल्युएबल फीडबॅक. त्या सगळ्या गोष्टींवर मी काम करण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि येस, नक्की इम्प्रूव्हमेंट दिसेल. सो अपार्ट फ्रॉम दिस डन फॉर द डे. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.